एका गावात एक आजी राहत होती. आजी तिचं घर आणि तिचं अंगण सगळं नेहमी छान साफ ठेवत होती. ती आपल्या घराच्या जवळपास फुलझाडं लावून त्याला स्वच्छ ठेवत असे, सुंदर बनवून ठेवत असे. आजी या पक्ष्यांना आणि झाडांना खूप प्रेम करत होती आणि जवळच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांना ती नेहमी रागवायची, हाकलून लावायची. शी, मला या कावळ्यांनी थकवलं. तुम्ही जेव्हा यांना बघाल चिडच येईल. जा कावळ्या, उडून जा, जा, त्रासवून टाकलाय. अरे ही आजी या बिचाऱ्या कावळ्यांना का पळवून लावते? आजीला बहुतेक कावळे आवडत नसावे. हो, पण कुणालाही कमी समजू नये, ही चांगली गोष्ट नाहीये. एक दिवस आजी खूप आजारी झाली आणि पलंगावर पडली होती. खोलीत आपल्या पलंगावर बसलेली आजी आपल्या अंगणात पडलेल्या कचऱ्याला बघून दुःखी होते. अरे बापरे, माझं घर आणि माझं अंगण किती घाण झालंय. आता मी काय करू? आता जेव्हा मी ठीक होईन तेव्हा हे सगळं स्वच्छ करून घेईन आणि माझी मदत करायला पण कुणी नाहीये इथे. घराच्या अंगणातील झाडावर नेहमी बसणाऱ्या कावळ्यांनी आजीचं घर आणि परिसर बघितला, जो खूप घाण झाला होता. हे बघून त्यांना शंका आली. आजी इथे नाहीये. आजीला काय झालं? आज अंगण पण साफ नाहीये. बरोबर म्हटलंस, आजी नेहमी स्वच्छ ठेवते. काय माहित आज काय झालं? ती आजारी आहे की काही झालंय? आजी कुठे गेली आहे का? मग आपण सगळे मिळून साफ करायचं का? आपण असं करू शकतो? आपण जर असं करू तर आजीला आवडेल का? आपल्याला तर नेहमी रागवते ती. अच्छा, आजीने असा विचार तर केलाच नसेल ना. चला तर मग आपण मिळून अंगण स्वच्छ करूया. हे जे करतायत ते खूप नाहीये का? आजी रागवते तेव्हा आपण सफाई करतो, मग आपल्याला आनंद मिळतो. पण हे कावळे काय करतात आहे? काही चांगली गोष्ट आहे? कुठल्याही गोष्टीवर आजी त्यांना नेहमी रागवते. हे रागवणं त्यांना आवडतं का? चल त्यांना विचारू मित्रा. ठीक आहे, चला पाहू. कावळे, आजी आपल्या घरच्या खिडकीतून स्वच्छ झालेलं अंगण पाहून विचार करते की आपण उगाच कावळ्यांना रागवत होतो. अरे देवा, या बिचाऱ्या कावळ्यांना मी किती रागवत होते, पळवत होते. या ओरडणाऱ्या कावळ्यांजवळ इतकं चांगलं हृदय असतं हे तर मला माहितीच नव्हतं. अरे मुलांनो, जाऊ नका, नका जाऊ, घाबरू नका. आता मी तुम्हाला काही करणार नाही. काय तुम्ही हे पाहिलं?
हा मालपुआ आहे. हा तुमच्यासाठी आहे. चला या, हे सगळं तुमच्यासाठी आहे. पोटभर खा. या या मुलांनो, या. आजीने कावळ्यांना तुपातला मालपुआ खायला दिला आणि ते सगळे खुश होऊन मालपुआ खात होते. आणि तेव्हा आजी आणि कावळ्यांमध्ये मैत्री झाली. आता आजी त्यांच्यासाठी जेवण बनवायची आणि ते प्रेमाने खायला यायचे.